लावरे तो व्हिडिओने एकच चर्चा, रवी राठी यांच्या सभेने वेधले लक्ष। मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात संध्याकाळी रवी राठी यांच्या सभेने सर्व मूर्तिजापूरवासी यांचे लक्ष वेधले आहे। लावरे तो व्हिडिओने संपूर्ण परिसरात चर्चा सध्या रंगू लागली आहे। त्यामुळे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे चित्र बदलणार असल्याचे दिसून येते। मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात 20 तारखेला निवडणूक होऊ घातली आहे। याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 10 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात आपले कार्य करणारे रमेशचंद्र राठी हे प्रहार जनशक्ती पक्षाचे पुरस्कृत उमेदवार आहेत। त्यांच्या प्रचारार्थ आज मूर्तिजापूर येथील बियाणे जिनिंग येथे सभा संपन्न झाली। सभेला हजारो महिला व पुरुषांनी आपली उपस्थिती दर्शवली। सभेमध्ये युवा समाज प्रबोधनकार क्रांती काळे यांच्या प्रबोधनाचे सर्वांचे लक्ष वेधले गेले। रवी राठी यांचे भाषण त्यांनी कडाडून महाविकास आघाडी भाजप यांच्या नेत्यांवर टीका केली। त्याचबरोबर विद्यमान आमदारांची पोलखोल त्यांनी केली। लावरे तो व्हिडिओने संपूर्ण परिसरात चर्चा रंगू लागली। मराठा समाजाबद्दल अपशब्द बोलणाऱ्या आमदाराचा व्हिडिओ, त्याचबरोबर मतदारसंघात गावबंदी असणाऱ्या आमदाराचा व्हिडिओ, मतदारसंघातील रेंगाळलेल्या विकास या सर्वांचा व्हिडिओ लावरे रवी राठी यांनी आमदार हरीश पिंपळे यांच्यावर कडाडून टीका केली। त्यामुळे लावरे तो व्हिडिओ ही चर्चा संपूर्ण मतदारसंघात पसरत आहे। यावेळी कार्यक्रमाला मंचावरती प्रहार अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप पाटील वसू, हिंदू मातंग सेना संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब सोनोने, महिला जिल्हाध्यक्ष शिल्पा बाजाड, माजी उपजिल्हा प्रमुख अरविंद पाटील, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे, दिव्यांग सेल जिल्हा अध्यक्ष मोईन अली, अकोला महानगर अध्यक्ष बिट्टू वाकोडे, मूर्तिजापूर तालुकाध्यक्ष विवेक बांबल, बार्शी टाकळी तालुकाध्यक्ष अक्षय वैराळे, शहर अध्यक्ष विठ्ठल फुंडकर, मूर्तिजापूर शहर अध्यक्ष सागर फुंडकर, संतोष इंगोले, महादेव गावंडे, नितेश गावंडे उपस्थित होते। यावेळी हजारो जनसंख्येच्या समुदायाने रवी राठी यांची मने जिंकली। आजूबाजून दाखवणार की 10-20 हजार मतदान तुम्हाला पाहून देणार आहे। हे महत्वाची, माझ्यासाठी फार महत्वाची मोठी गोष्ट आहे। माझे मुस्लिम बांधव माझ्यासोबत उभे आहेत। बार्शी टाकळी असो, मूर्तिजापूर असो, सर्व मुस्लिम बांधव माझ्यासोबत उभे आहेत, प्रेम देत आहे। किंवा आपण भेटायला जातो तर त्यांच्या चेहऱ्यावरून माहीत पडते आपल्याला की ते आपल्या सोबत आहे की नाही। हे पैसे देऊन भेटत नाही। हे सर्व गोष्टी हे प्रेमापोटी भेटत आहे। मागेल मी काटेपूर्णा बॅरेजसाठी आपण 533 कोटी रुपये आणलेले।